माझ्या मागे जी खूप सुंदर आणि भव्य वास्तू तुम्ही बघत आहात ती गेली अनेक वर्ष बंद आहे. नमस्कार, मी आता आहे कोल्हापुरातील प्रसिद्ध कोल्हापूरचा जीव रंकाळा तलावावर आणि रंकाळा तलावाच्या पश्चिमेस आपण नेहमी येता जाता एक भव्य वास्तू बघतो आणि ती वास्तू म्हणजे शालिनी पॅलेस. खरं बघायला गेलं तर रंकाळ्यावर दररोज हजारो लोक येत असतात. वर्षभर इथे पर्यटन चालूच असतं आणि इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या मनात हाच प्रश्न असतो की कोल्हापुरात त्यांनी न्यू पॅलेस बघितलेला आहे, जुना राजवाडा बघितलेला आहे आणि हा पण एक राजवाडा दिसतोय, पण हा राजवाडा नेमका आहे काय आणि हा बंद असण्यामागचं कारण काय आहे? कारण अनेक ज्या दंतकथा आहेत त्यापैकी एक जी 2009 ला प्रसिद्ध झाली, म्हणजे अगदी पेपरमध्ये वार्तापत्रांमध्ये सुद्धा आली, कारण मराठी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं होतं की त्या इथे शूटिंगच्या दरम्यान इथे राहायला होत्या आणि त्या ज्या वेळेस राहायला होत्या तेव्हा त्यांना अनेक गोष्टींचे आवाज आले आणि त्याच्यानंतर त्यांनी या पॅलेसमधून चेकआउट करून लगेचच प्रसिद्ध केलं की ह्या पॅलेसमध्ये अदृश्य शक्तींचा वावर आहे. ह्या गोष्टी प्रचलित होतच होत्या तोपर्यंत अनेक लोकांनी सांगितलं की पूर्वी सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच अदृश्य शक्तींचा वावर आम्ही पाहिलाय असं अनेक लोकांनी सांगितलं. त्याच्यामुळे एक भीतीचं वातावरण इथं निर्माण झालेलं होतं किंवा आत्ता सध्या चर्चा सुद्धा आहे. पण खरं पाहायला गेलं तर ह्या वास्तूवर दोन बँकांचं म्हणजे अगदी सारस्वत आणि युको बँकेचं जवळपास तब्बल 50 करोडचं कर्ज आहे आणि त्या कर्जापायी ही वास्तू जी आहे ती सील केलेली आहे. आता या शालिनी पॅलेसचा थोडक्यात इतिहास आपण जाणून घेऊयात. 1931 ते 34च्या दरम्यान ही भव्य वास्तू बांधली गेली. आपले छत्रपती राजाराम महाराज यांचे पुतणे जे होते दुसरे शहाजी राजे आणि प्रमिला राजे यांच्या कन्या शालिनी राजे यांच्या प्रेमापोटी ही वास्तू बांधली गेली. कालांतराने ही वास्तू जी आहे ती एका संस्थेकडे गेली आणि मग त्या संस्थेकडून एका उद्योजकांकडे गेली आणि त्या उद्योजकांनी इथे एक पॅलेस हॉटेल चालू केलं आणि जे महाराष्ट्रातलं पहिलं पॅलेस हॉटेल होतं. कालांतराने त्यांना अनेक तोटे सहन करावे लागले आणि मग बँकेचं जे कर्ज झालं ते तब्बल 50 करोड पर्यंत गेलं आणि 2014ला ही वास्तू सील केली गेली. तर अनेक दंतकथा, अनेक लोककथा ह्या गोष्टी वेगळ्या झाल्या, पण खरं पाहता ह्या वास्तूवर असणारं तब्बल 50 करोडांपेक्षा जास्त असणारं कर्ज आणि त्याच्यामुळे ह्या वास्तूमध्ये जायला असणारी बंदी, कारण ते बँकेनं सील केलेलं आहे त्यामुळे ही इतकी सुंदर वास्तू कुणालाही बघायला मिळत नाही, आत प्रवेश सुद्धा करता येत नाही. आपल्या बरोबर आहेत आता एक सामाजिक कार्यकर्ते किशोर घाडगे, यांच्याकडून जाणून घेऊयात या शालिनी पॅलेसचा इतिहास आणि आता शालिनी पॅलेसची स्थिती काय आहे ते. छत्रपती राजाराम महाराज यांचे त्यांची नात असणाऱ्या शालिनी यांच्यावर विशेष प्रेम होतं आणि त्यांच्या प्रेमापोटीच त्यांनी या ठिकाणी शालिनी पॅलेसची निर्मिती केली. त्याचबरोबरीनं कोल्हापुरातील सिनेसृष्टीचा पाया याच परिसरात असणाऱ्या शालिनी सिनेटोन या ठिकाणी चित्रपटसृष्टीसाठी या ठिकाणी त्यांनी एक स्टुडिओ उभा केला. त्यांनी हा पॅलेस 1931 साली बांधायला घेतला आणि 1934 साली हा पॅलेस बांधकाम या ठिकाणी पूर्ण झालं. आणि हा जरी राजस्थानमध्ये लेक व्ह्यू किंवा तलावामध्ये पॅलेस असतील, परंतु महाराष्ट्रातलं एकमेव रंकाळा तलावाच्या काठी असणारं हा लेक व्ह्यू पॅलेस आहे. या पॅलेसवर त्यांचं विशेष प्रेम होतं, परंतु ज्या शालिनी राजे होत्या त्या जास्त काळ या पॅलेसमध्ये राहिल्या नाहीत. एक थोडा काळ राहिल्या. त्यांचं विशेषतः न्यू पॅलेस आणि आपला जुना राजवाडा आहे या ठिकाणी त्यांना राहायला आवडायचं. परंतु ह्या शालिनी पॅलेसचं वैभव जे होतं ते पुढं आपल्याला जपता आलं नाही. हा पॅलेस नंतर महात्मा फुले सोसायटी जी फुलेवाडीची आहे, जी कैलासवासी तत्कालीन मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्या आधिपत्याखाली होती, तर त्यांच्याकडे गेला. आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की जुन्या पिढीला जर विचारलं तर या ठिकाणी शहाजी कॉलेजचे वर्ग देखील, आता जे शहाजी कॉलेज आहे ते कॉलेज देखील या ठिकाणी भरत होतं. नंतर त्या संस्थेनं हा पॅलेस शामराव चौगले जे कोल्हापूरचे मोठे उद्योगपती होते, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राने व देशात नाम कमावलं होतं, त्यांनी हा पॅलेस या महात्मा फुले सोसायटीकडून विकत घेतला आणि त्यांनी या ठिकाणी पॅलेस हॉटेल चालू केलं. हे देखील महाराष्ट्रातलं एकमेव पॅलेस हॉटेल होतं. या ठिकाणी त्यांना आर्थिक तोटा त्यांच्या व्यवसायात सहन करावा लागला
आणि या पॅलेसवर 2014 साली युको बँक आणि सारस्वत बँकेचं कर्ज होतं आणि ते 50 कोटीच्या आसपास कर्ज होतं. त्यानंतर तत्कालीन नंतरचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या ठिकाणी प्रस्ताव आणला होता की शासनानं हा पॅलेस ताब्यात घ्यावा आणि या ठिकाणी जी देणे आहेत ती शासनानं भागवावीत आणि शासनाचे कार्यालय करण्यासाठी, प्रशासकीय कार्यालय करण्यासाठी हा पॅलेस उपयोगात आणावा. या पॅलेसच्या या चांगल्या गोष्टीबरोबरच काही लोककथा किंवा काही वंदता आहेत. या ठिकाणी एका TV सिरियलचं शूटिंग चालू असताना एका नटीनं या ठिकाणी एक जाहीरपणे खुलं वर्तमानपत्रात तत्कालीन छापून आलं होतं की रात्रीचं कोणीतरी तिच्या कानाखाली पहाटेच्या दरम्यान कुजबूज त्याला आवाज आला. बरेच या ठिकाणी कर्मचारी होते, त्यांना देखील अशा वेगवेगळे भास व्हायचे. अशा देखील या पॅलेसबद्दल अशा वंदता किंवा लोककथा किंवा लोकांच्यात कुजबूज या पॅलेसबद्दल आहे. परंतु माझी या ठिकाणी एक करवीरकर नागरिक म्हणून मागणी आहे की आज कोल्हापूरचे जिल्हाधिकारी कार्यालय करण्यासाठी नवीन इमारतीचा किंवा नवीन जागा घेऊन बांधकामाचा शोध चालू आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या कार्यालयासाठी जागा घेऊन बांधकाम करावं. हे बांधकाम करण्यासाठी एक 50 कोटी रुपये खर्च येणारच आहे. असं असताना जर शासनानं या संपूर्ण देणी जर भागवली आणि एखादे शासकीय कार्यालय, मी या ठिकाणी मागणी करतो की शासनानं बँकेची सर्व देणी भागवून हा शालिनी पॅलेस जे कोल्हापूरकरांचं वैभव आहे. तर आता आपल्याला किशोर घाडगे सरांनी शालिनी पॅलेसचा इतिहास आणि शालिनी पॅलेसचं पुढे आपण संवर्धन कशा पद्धतीनं करू शकतो हे खूप उत्तम प्रकारे सांगितलं. खरं पाहता हा इतिहासाचा ठेवा जपला जावा. खरं पाहता नवीन पिढीला आपल्या कोल्हापूरचं वैभव कळत राहावं ही अपेक्षा आहेच, पण कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नागरिकांची, अनेक कोल्हापूर प्रेमींची अशी इच्छा आहे की ही जी एवढी भव्य आणि इतकी सुंदर वास्तू आहे, ज्याला अगदी मार्बल पासून बऱ्याच गोष्टी आणून उभा केलेला आहे, ज्याच्यामध्ये छत्रपतींचं प्रेम आहे, ही वास्तू जतन केली जावी. आणि त्यासाठी या वास्तूवर जे भलं मोठं तब्बल 50 करोडांपेक्षा जास्तचं जे कर्ज आहे ते कर्ज शासनाने भागवावं आणि त्याच्यानंतर ही वास्तू जी आहे, इतकी सुंदर वास्तू जी आहे ती एखाद्या शासकीय कार्यालयासाठी किंवा शासकीय विश्रामगृहासाठी वापरली जावी असं अनेकांचं मत आहे, जेणेकरून हा इतिहासाचा ठेवा, हे कोल्हापूरचं प्रेम जपलं जाईल. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट समीर मकानदारसह मी नम्रता भोसले, कोल्हापूर. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोखोड मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोखोड मलाई पनीर.